उद्या ना भोगी आहे ना, त्याच्यासाठी कार्तिकचे पप्पा आहे ना आजच ना भाजी सगळी घेऊन आलेत. तर रात्रीचं टायमिंग 8:30 वाजलेत. ते सगळं सामान घेऊन आले. तोपर्यंत मी स्वयंपाक करत होती. तर सगळं भाजी भोगीचं सगळं भाजी घेऊन आले. मेथी पण आणली, ती निवडून ठेवलेत. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ना भोगी आहे. भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. या 3 दिवस आहे ना अजिबात ना देवपूजना करायचं चुकवायचं नाही. तर भोगीच्या दिवशी संक्रांत आणि किंक्राच्या दिवशी तर देवपूजा करून घेतली. आणि आज मंगळवार आहे. अन्नपूर्णाचे ना तांदूळ बदलले. तर कार्तिकच्या पप्पाने काल भाजी पण घेऊन आले आणि लागलंच किराणा मालाचं सगळं बाजार भरून आणले. ते मी नंतर तुम्हाला दाखवते मी काय काय भरले. त्याच्या अगोदर हे बघा पूजा झाली माझी. कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. काल रात्री ना मी हे बाजार सगळं भरून आणलेलं ना, ते आता हे सगळं भरून घेते आणि काय काय आणलं ते पण तुमच्यावर शेअर करते. आता संक्रांत आहे तर भाजीपाला पण रात्री आणले, तर ते काय काय आणलं ते पण दाखवते. आणि हे बघा बाजरी, ह्याच्यात आहे, ह्याच्यात 3 किलो बाजरी, 3 किलो ज्वारी. जास्त नाही, आता बाजरी आहे ज्वारी आहे म्हटलं महिनाभर जातोय म्हणून जास्त नाही. आणि हे बघा तेल. आणि तुम्ही मनात असेल नेहमी तुम्ही पाकिटमध्ये आणताय, मला पाकिटच परवडतं. मला हे बरं पडतं. हे महिन्याला कळतं पण. आणि हे देवासाठी. आणि हे असलं का वापरते माहिती का, ज्योत म्हणजे व्यवस्थित जळते आणि जास्त लवकर पण हे नाही होत, म्हणजे विजत नाही. त्याच्यासाठी हा तेल बरं मला परवडते. आणि लापशी, हे बघा मला अशी जाडच्या जाड लापशी आवडते, बारीक नाही आवडत रव्यासारखं. आणि हे बघा चिक्कीचं गूळ. आणि हे बघा तीळ. आणि लाडू बनवायचे आहेत. आणि आता दुपारच्या नंतर लाडू बनवायला घेते. खोबरं आणि पावशेर, हे लवकर खराब होतात थंडीच्या दिवशी, त्याच्यासाठी मी पावशेरात आणले. आणि हे धन पावडर माझ्याकडे संपलेलं म्हणून धन आणले. आणि हे शेवाळचे पॅकेट, मला शेवाळ्याची खीरच आम्हाला घरात खूप आवडते म्हणून शेवाळचे पॅकेट. हे बघा 10 किलो ना रेशनिंगचे तांदूळ आणलेत. तांदूळ एवढं सुंदर आहेत ना, पांढरं शिपट आहे, असं वाटतं दुकानातून आणल्यासारखं. घाण नाही अजिबात, काही नाही. एकाकडून घेतले मी 10 किलो इडलीसाठी, ज्वारी मध्ये टाकण्यासाठी, इडली स्पेशली इडली आणि घावण्यासाठीच घेतलेत हे 10 किलो. मला मस्त जाईल भरपूर दिवस. हे पोतात ना सगळं किराणा माल भरलाय. ह्याच्यात गहू तांदूळ आहेत, साखर आहे. आणि ह्याच्यात मी काय काय आणलं ते तुमच्यावर पहिले हे सगळं काढते मग दाखवते. हे बघा तांदूळ इकडच्या एका साईडला फुटलंय. आता आज मंगळवार आहे, तांदूळ चेंज केलेत मीने. तर मी म्हटले नवीन फ्रेशच घेतलेले तेच वापरावं म्हटले. डब्यात आहे आणि ते सगळं आता कुकू झाले ना, म्हणजे कुकू सगळं झाले, त्याच्यासाठी नवीन आणलं, नवीन फ्रेश टाकायचं म्हणून हे तांदूळ 5 किलो आणलेत. मी कोमल वापरते, कारण की ना मला हेच आवडतं. सुट्ट होतं, खिचडा होत नाही, काय नाही, म्हणून मला हेच आवडतं म्हणून हेच वापरते. पोहे आणि शेंगदाणे. त्याच्यानंतर ह्या वेळी ना मला एकदम जाडच्या जाड साखर भेटली आहे बघा, खूप जाड भेटले. तो ओपन करून दाखवते. तो मला अशी जाड साखर खूप आवडते. अशी जाडच्या जाड साखर आहे ना, शक्यतो मी कमी बघितलं इथं साताऱ्यात. मुंबईतले बघितलं, सगळे जाडच्या जाड मुंबईतच बघितले. ह्याच्यापेक्षा पण जाडच्या जाड असतात, तर जास्त करून डीमार्टमध्ये भेटतं हे. तर असो. आणि ही साखर आणली मी. त्याच्यावर आम्हाला ही एवढी 3,000च्या वर म्हणजे 5,000च्या वर केलं ना शॉपिंग, तर मला ना साखर 1 किलोची साखर ना फ्री भेटते. दाखवते ही बघा, ही साखर अशी फ्री भेटते. फ्री म्हणजे 9 रुपयाला भेटते अशी. ह्याची 9 रुपयाची किंमत आहे साखर 1 किलोची. तर 3,000 5,000 घेतल्या तर 5-6,000 झालं ना. 2,500 वर 1 किलो साखर फ्री आहे 9 रुपये देऊन. तर 6,000 होऊन दे, 7,000 होऊन दे, पण असे भेटतात ते. तर त्याच्यासाठी आम्ही साखर ही अशी कमी भरतो, म्हणजे 2-4 किलो असं भरतो, त्याच्यानंतर ही भेटते. मग असं कसं मग 5 किलो साखर होते, महिनाभर पुरते. कारण की घरात चाय तोडं होते तर काय करायचं. गूळ. आणि आम्ही ह्यावेळीपासून ना शेंडो मीठ वापरायचं विचार चालले. साधं मीठ आता बंद करणार आहे, शेंडो मीठच वापरणार आहे. म्हणून 1 किलो आणले, आता महिनाभर जाते हे. तर त्याच्यानंतर हे बघा अख्खा मसूर, त्याच्यानंतर मूग, मटकी, हे साबण, त्याच्यानंतर हे मिक्स ड्रायफ्रूट आणलेत. त्याच्यानंतर ह्यावेळी ना मी हिरवा चणा आणला. हे बघा हिरवा चणा आणले. त्याच्यानंतर हे आपलं साबुदाणे
आणि हे कंपड. ह्यावेळी हे पण वेगळं, प्रत्येक वेळी निळं आणते ना, ह्यावेळी हे वेगळं आणलंय. तिथं तूर डाळ आहे, पण आता हेच वापरणार आहे संतूर. आमच्या कार्तिक म्हटलंय की हेच वापरायचं, आता हेच सगळेजण वापरणार आहे, बरं पडते. त्याच्यानंतर ह्यावेळी ना छोटंसं आणलंय सोयाबीनच्या, मोठं नाही जास्त आणले, लय छोटं आणलेत. हे सोयाबीन आणलेत. अर्थ झालंय. आता हे सगळं मी भरून ठेवते. त्याच्यानंतर मी भोगीचं भाजीपाला सगळं निवडून तयार करते भाजीचं. संध्याकाळी करणार आहे. संध्याकाळ का करणार आहे, कारण की कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक शाळेत गेले, खाणार कोण नाही. आता दुपारी 2:30 वाजता कार्तिक येणार होता, दुपारचं 2:30 वाजता तर जेवणार नाही तो. तर मी एकटीसाठी काय करणार, त्याच्यासाठी मी संध्याकाळ, आणि प्रत्येक वेळी मी संध्याकाळी करते. आता किती वर्ष झालं मी संध्याकाळच करते. सकाळी बाईचं त्यांना तिघांना पण सुट्टी असली तर सकाळचं करते, शक्यतो मग मी संध्याकाळचंच करते. आणि पोळ्या फक्त मी सकाळचं करते, संध्याकाळचं करायचं असलं तर संध्याकाळ करते, नाहीतर सकाळचं करते. आता उद्या कार्तिकला सुट्टी संक्रांतची, तर मग सकाळच्या पोळ्या करणार आहे. तर एकटी असली तर मी शक्यतो संध्याकाळचं करते, सकाळचं करतच नाही. तर आता काय, हे सगळं बाजार भरून ठेवते. त्याच्यानंतर मी भाजीपाला म्हणजे आता भोगीचं सामान सगळं, म्हणजे भोगीला भाजी काय लागते ना ते सगळं निवडून वगैरे स्वच्छ करून ठेवते, आणि त्याची संध्याकाळची तयारी करते. आणि वरतून तिळाचे लाडू पण बनवायचे, त्याचं पण तयार करून ठेवते. मग संध्याकाळ करायचं. आता हे सगळं उरकून घेते, त्याच्यानंतर भाजीचं सांगते. आणि रात्री तुम्हाला दाखवलेलं की मी भाजी काय काय आणले, तरी अजून एकदा दाखवते. तर भाजी काय काय करणार आहे, आणि भोगीची भाजी मी कशी करते माझ्या पद्धतीने ते पण तुम्हाला सांगते. चला मी आता हे उरकून घेते. भाजी निवडायच्या अगोदर आहे ना मी हे निवडून घेते, काय म्हणतात बाजरी. आता हे दळण आहे ना मी घरातच करणार आहे, बाहेर ना. आता हे थोडंसं ह्याच्यासाठी, आज मंगळवार आहे, दळण पण बंद असते गिरणी मंगळवारचं. तर मी रात्री आणली, लेट आणली, गिरणीत जायचं लक्षातच राहिलं नाही. तर आता निवडते चांगलं, म्हणजे ह्याच्यात बारीक खडे वगैरे असला तर सेम त्याच्याच कलरचे खडे वगैरे असतात, तर निवडते. निवडून झाल्यानंतर मग घरच्या दळणाचं दळून घेते. आणि जास्त नाही दळणार आहे, थोडं दळणार आहे, म्हणजे 1-1.5 किलो 2 किलो, म्हणजे 3 क्रात, म्हणजे 2-3 वेळा भाकरी होण्यासारखं तसं दळून घेणार आहे मी हे. आणि बाकीचं थोडंसं ठेवणार आहे आणि दळून घेते आणि घरात दळते. निवडलं ह्याचं टाकते, कारण की आता हेच उचलून आता दळायला ठेवते. आणि थोडंसं ठेवले हे, आणि थोडंसं ठेवलं आणि थोडंसं दळायला घेतलंय. आता मी दळायला ठेवते. टेबल असतो ना बाजरी तर दळायला ठेवलंय, आणि तेल आहे ना, तेल संपलेल्या किटलीत ते भरून ठेवते. 2 थैल्या पहिले फोडून घेते, 5 आणलेत, त्याच्यातले 2 फोडून घेते. पहिले ना थोडंसं म्हणजे कापून थोडंसं टाकते, आणि नंतर परत दुसरं हे करते. मग दोन्ही एकदमच टाकते, नाही तर खाली नाश होत नाही, काय नाही, मी तसं करते. हे बघा नितळायला असं ठेवते, आणि किटली एका साईडला ठेवून देते आणि नितळते. तोपर्यंत मी भाजी निवडते. बघा काय काय ना भाजी निवडून घेते, आणि भातात पण टाकणार आहे आणि भाजी पण करणार आहे. त्या हिशोबाने ना दोन्ही वेगवेगळे असे फोडून घेते, नाहीतर एकत्र मिक्स तर कळणार नाही, म्हणून पहिले वाटाणा सोलून घेते. हे बघा, आणि वाटाणा सोलून झाल्यानंतर सगळंच वाटाणा सोलावं लागेल. आता थोडंसं सोलायचं आणि थोडं तर खराब होईल, सगळंच वाटाणा सोलून घेणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.